शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीकडून प्रदीप कंद मैदानात उतरण्याची शक्यता आहे। पण यामुळे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची कोंडी झाल्याची चर्चा आता रंगली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हेंविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांची कोंडी झाल्याची चर्चा रंगली आहे। महायुतीकडून शिरूर लोकसभा निवडणूक रिंगणात भाजपाचे प्रदीप कंद उतरवण्यासाठी विचार सुरू असल्याचं कळतंय। पण त्यासाठी प्रदीप कंद राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। स्वतः प्रदीप कंद यांनी तसे संकेत दिले। शेवटी आमचे नेते सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जो सल्ला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देतील, जो मार्गदर्शन देतील, त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। प्रदीप कंद यांनी शिरूरमधून निवडणूक लढण्याचा निर्धार केल्याचं दिसतंय। पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले प्रदीप कंद यांची लोकसभेच्या निमित्तानं राष्ट्रवादीत घरवापसी होणार असल्याची चर्चाही सुरू आहे। पण प्रदीप कंद महायुतीकडून निवडणूक लढणार असतील तर लोकसभेच्या आशेनं शिंदेंसोबत आलेले शिवाजीराव आढळराव पाटलांचा पत्ता कट झाल्याचं समजावं लागेल। अलीकडेच शिवाजीराव आढळराव पाटलांची पुणे जिल्हा माढा अध्यक्षपदी निवड झाली। त्यानंतर लोकसभेच्या जागेवरून थेट अजितदादांना इशारा देणारे शिवाजीराव आढळराव पाटील बॅकफूटवर आल्याचं दिसलं। माझी भूमिका मी तुम्हाला सांगितलं की ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी जो कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं। साहजिक आहे, उद्या अजित पवारांनी कुठलाही उमेदवार द्यावा, आम्हाला माझे मुख्यमंत्री जे सांगतील त्या पद्धतीने आम्हाला काम करावंच लागणार। महाराष्ट्रामध्ये पक्ष न पाहता निवडून येईल त्या उमेदवाराला संधी द्यायची असं महायुतीचं ठरलंय। या फॉर्म्युलानुसार विजयी उमेदवारांनंतर दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणारे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सलग 3 वेळा प्रतिनिधित्व करणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांना महायुती सरकारने नुकतंच म्हाडाचं अध्यक्षपद दिलंय। त्यावर त्यांची बोलवण केल्याचीही चर्चा रंगली आहे। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।